मला एक प्रश्न सतत पडत असतो. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फक्त लाट नसून ती सुनामी होती. अशा सुनामीमध्ये त्यांनी संपूर्ण देशभरात बहुतेक विधानसभा जिंकलेल्या असताना त्यांना बंगाल आणि दिल्ली या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकता आल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांनी जनतेला जी आश्वासने दिली होती, पेट्रोल डिझेलची महागाई असेल, बेरोजगारी असेल, लोकांना 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन असेल, अशी अनेक आश्वासने त्यांनी जनतेला दिली होती. परंतु ती पूर्ण झाली का? तर त्याचे उत्तर आहे नाही. मग अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमालीची घसरलेली असताना, ज्या वेळेस ते लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असताना त्यांना ज्या 2 राज्यांच्या विधानसभा जिंकता आल्या नाही, त्या विधानसभा निवडणुका त्यांची लोकप्रियता जमिनीपर्यंत नाही तर पाताळापर्यंत घसरलेली आहे. ज्यावेळेस ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते, त्यावेळेस या 2 राज्यांमध्ये त्यांना फक्त 3 आमदारच निवडून आणता आले होते. मग या 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुका ते जिंकलेत कसे? एक भारतीय नागरिक म्हणून हा प्रश्न माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान, जय किसान.